इकडे ना भाई शाळेच्या भरपूर ट्रिप येत असतात. आता समोरचे बघू शकता तुम्ही लाईनशीर चाललेले आहेत, मुलं आलेले आहेत, त्यांची ट्रिप चालू आहे. आणि आपण आलेलो आहे भाऊ दाजी लाड संग्रहालयामध्ये. इकडे समोर बघू शकता, इकडे आतमध्ये जाऊया आपण. आता टीव्हीतच बघितलेत भाई आजपर्यंत. इकडे बघू शकता मित्रांनो, पेंग्विन किती मस्त मस्त इकडे बसलेत. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललो आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालय येथे मुंबईमध्ये. आपलं भायखळा स्टेशनपासून 5 ते 10 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरती येते. सो आज आपण तिकडे चाललो आहे. आणि ते ना मित्रांनो सर्वात जुनं, मुंबईतील सर्वात जुनं संग्रहालय येते, जिथे आपल्याला ना भरपूर जुने काळातले जे छायाचित्र, म्हणजे जुनं कसं होतं मुंबईमधलं आणि इतर आपले गावातले जे जुने वस्त्र, दागिने, अशा प्रकारच्या काय काय गोष्टी आहेत तिथे त्या बघायला भेटतील आपल्याला. सो जाऊया आपण तिकडे. आता मी इकडनं निघतो आहे. आता मी सध्या वरळीमध्ये आहे आणि इकडनं तिथे जायला आपल्याला अर्धा पाऊण तास लागू शकतो. सो जाऊया आपण तिकडे आता. बाकी गावाकडचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले, काय ते कॉमेंट करून सांगा. ते तुम्ही बघितलेत का नाही कॉमेंट करून सांगा मला. आणि ब्लॉग जर आवडत असेल तसे तर आपण भरपूर अजून ब्लॉग बनवत जाऊ. म्हणजे मी इतके दिवस झाले ब्लॉग बनवतो आहे, पण माझ्यात तो बोलण्याचा जो कॉन्फिडन्स आहे थोडा अजून पण लोच वाटतो आहे. म्हणजे मला जरा अशी मध्ये थोडं भीती वाटत असते ब्लॉग बनवताना, बट तरी पण मी बनवतो आहे. बाकी तुमचं प्रेम असंच राहू द्या व्हिडिओवरती. आपण जाऊया आता पुढे. आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करत जा. सो आता बस स्टॉपला जाऊ, बस पकडून दादर स्टेशनला जाऊया आणि तिथून काय फास्ट ट्रेन आहे आपल्या, डायरेक्ट भायखळ्याला उतरूया. बसमध्ये मित्रांनो मी आता भाई फायनली उतरलो आहे दादर स्टेशनला. बसमध्ये जमत नाही आता, थोडं मळमळ होतं. ते अंडरग्राऊंड मेट्रो पण होती, 20 रुपये होते. बसने काय 10 रुपये लागले, बट ते जमलं नाही यार. बसने आलो, या मळमळ व्हायला लागले मला माहिती आहे आता पोटामध्ये. हा जो एरिया आहे ना मित्रांनो दादरचा, एकदम खतरनाक आहे. म्हणजे विषय खोल आहे यायला, कारण हजारो लोक इकडनं येतात जातात. आणि जी धूळ उडते ना, आता या पायऱ्या बिऱ्या बघा, एवढी पण गर्दी नाही आता, पण संध्याकाळच्या वेळी भरपूर गर्दी असते इकडे. आणि जी धूळ उडते ना नाका तोंडात, लय बेकार उडते भाई. इथून मी आता आलो, आधीच मला ते बसमध्ये बसून थोडी मळमळ झाली. भेंडी कधी होत नाही मळमळ, आज लय बेकार मळमळ झाली. दादर स्टेशनला पोहोचलो आहे मित्रांनो. आता 2 मिनटात ट्रेन येईल. ट्रेन आलेली आहे मित्रांनो, CSMT फास्ट. भांडणं झाले मित्रांनो, भांडणं झाले. भायखळा स्टेशन पोहोचलो आहे मित्रांनो. भायखळा ईस्टला येणार ना मित्रांनो तुम्ही, इकडनं एकदम जवळ आहे. 500 मीटर आहे फक्त इकडनं वॉकिंग डिस्टन्स आहे मित्रांनो. आपण आता राणीच्या बागेजवळ इकडे बघू शकता तुम्ही, समोर इकडे राणीचा बाग आहे आणि त्याच्या आतमध्येच ते संग्रहालय आहे. इकडे बघू शकता वीर जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान, हे राणीचा बाग आहे आपला. आणि त्याच्या आतमध्ये आहे ना, तुम्हाला दाखवतो आम्ही. इकडे हे समोरची बिल्डिंग आहे ना, तो आपला म्युझियम आहे. इकडे ना भाई शाळेच्या भरपूर ट्रिप येत असतात. आता समोरचे बघू शकता तुम्ही लाईनशीर चाललेले आहेत, मुलं आलेले आहेत, त्यांची ट्रिप चालू आहे. आणि आपण आलेलो आहे भाऊ दाजी लाड संग्रहालयामध्ये. इकडे समोर बघू शकता, इकडे आतमध्ये जाऊया आपण आता. सो मी आलो आहे आता वरती मित्रांनो. इकडे ना समोर तिकीट काउंटर आहे, हे इकडे बघू शकता. आणि इकडनं आपण आतमध्ये जाणार आहे. बघा आतमध्ये भरपूर मोठं म्युझियम दिसतं. जर तुमच्याकडे कॅश नसेल ना मित्रांनो, तर इकडे बघा, इकडे तिकीट काढताय तर हा QR कोड स्कॅन करून ऑनलाईन काढू शकता. आता मी काढतो आहे बघा इकडे ऑनलाईन, अशा पद्धतीने काढायचं आहे. सो मी काढून घेतो तिकीट. मित्रांनो आपण आतमध्ये आलो आहे आणि ह्याला पण युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा जो अवॉर्ड आहे तो भेटलेला आहे वाटते, इकडे लिहिलेलं आहे तसं. आणि आपण आता आतमध्ये जाऊया, म्युझियमच्या आतमध्ये आलेलो आहे. इकडे बघू शकता अशा पद्धतीचं आहे म्युझियम. भरपूर जुन्या वास्तू वगैरे लावलेल्या आहेत. तर मित्रांनो आपण आतमध्ये सगळं बघून आलेलो आहे. आतमध्ये फोटो आणि व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती. इकडे समोर बघा किती मोठा हत्ती आहे, दगडाचा बनवलेला हत्ती आहे. इकडे बघू शकता एकदम जायंट असा हत्ती आहे भाई, एक नंबर दिसतोय, एक नंबर लय मोठा आहे भाई. आणि समोर असं भरपूर आजूबाजूला काय काय आहे. पण आतमध्ये फोटो काढायला अलाउड होता, पण व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं. काय लॉजिक आहे याच्या मागचं काय समजलं नाही मला. पण आतमध्ये आहे ना मुंबईचे जे जुने नकाशे, छायाचित्र, परत मातीपासून जे बनवलेले जुने एकदम, त्या सर्व गोष्टी तिथे आहेत आतमध्ये. परत भरपूर असं काय काय बघण्यासारखं भरपूर काय काय आहे. तुम्ही इकडे एकदा नक्की व्हिजिट केलं पाहिजे. तुम्ही आलेत का नाही ते कमेंट करून सांगा. बाकी माझ्या मागे इकडे ना राणीचा बाग आहे,
इकडनं एंट्री आणि त्या बाजूने एक्झिट आहे. राणीच्या बागेत जाऊ का नको असं झालं आहे आता. बरं जाऊ आपण, बघूया राणीच्या बागेत पण जाऊन आता. राणीच्या बागेत आलेलो आहे आपण आता. राणीच्या बागेत बरेच प्राणी म्हणजे ते वाघ वगैरे वेगवेगळे प्राणी भरपूर आहे तिथे. सो व्हिडिओग्राफी अलाउड आहे, कारण ते अजून माहिती नाही मला. इथे कुठे दिले असेल तर बघतो, 2-4 व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवतो. जास्त व्हिडिओ पण काढता येत नाही आपल्याला, इकडे पब्लिक प्लेस भरपूर आहे, भरपूर लोक असतात. सो तरी काढूया आपण, काय प्रॉब्लेम नाही. मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, इंडियन रबर ट्री आहे. वडाचं झाड आहे का कसलं आहे, वडाचं तर नाही, थोडं वेगळंच वाटतं. भरपूर मोठं आहे भाई, फुल वाईड आहे. इकडे बघू शकता तुम्ही, याची माहिती तुम्हाला दाखवतो मी, 1 मिनटं. हे बघा इथे लिहिलेली आहे. हां वडाचंच झाड आहे भाई, बरगद का ट्री, इंडियन रबर ट्री. आता ना आपण कासव बघायला जाऊ. तर याच्यामध्ये आहे ना कासव आहे मित्रांनो आतमध्ये. हे जे पाणी आहे ना, इकडे झाडाझुडपात कुठं पण लपलेला असतो तो. एक दिसलाय मला, इकडे दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, दिसला का तुम्हाला कासव? चालतंय बघा कसा. हे बघा मित्रांनो, इकडे किती जास्त कासव आहेत. आणि हे पूर्ण त्यांचं असं जंगल आतमध्ये बनवलं आहे कासवांचं. एकदम भारी वाटतं हे बघायला. जाऊया मित्रांनो पक्ष्यांचे नंदनवनकडे. असे लहान लहान मुलं आलेले आहेत आणि ते कासव बिसव बघून एकदम खुश होत आहेत खूप. समोर बघू शकता इकडे मित्रांनो, पक्ष्यांच्या नंदनवनमध्ये आलो आहे आणि पक्षी फुल जोरात इकडे त्यांची संख्या वाढवायच्या मागे लागलेले आहेत. अरे बापरे, पक्षी बघा ना इथे एकदम. हे कोणत्या प्रजातीचे पक्षी आहेत काय माहीत नाही भाई, एक नंबर दिसत आहेत. इकडे बघू शकता तुम्ही. अरे भाई साहेब, कडक आहेत, खूप खतरनाक वाटतं हा हे सर्व बघायला. त्या पक्ष्याचं नाव कळलं मित्रांनो आपल्याला, कॉकटेल होता तो, पांढरा राखाडी. अरे भाई साहेब हे बघा इकडे येत उभे कॉकटेल, इकडे बसलेले आहेत बघा. हा पोपट बघा मित्रांनो, काय खतरनाक आहे भाई. कोणत्या प्रजातीचे आहेत काय माहिती, इकडे लिहिले तुम्हाला दाखवतो मी. 1 सेकंड पहिले बघून घ्या. खाली तिकडे बघा किती बसले, हे बघा इकडे किती बसलेले बघा, बघू शकता इकडे. याचं नाव सैन्य मकाऊ आहे मित्रांनो. मकाऊ कुटुंबातील. इकडे वाचू शकता तुम्ही काय काय लिहिले ते व्हिडिओ. पक्ष्यांचे नंदनवनमधून बाहेर आले मित्रांनो. त्या बाजूने आपण घुसलो, या बाजूने बाहेर निघले. आता भरपूर पक्षीच होते पण मी जास्त काही दाखवले नाही, कारण व्हिडिओ मोठा होतो ना, मग त्याच्यामुळे मी जास्त काही तुम्हाला दाखवलेलं नाही आहे. सो तुम्ही आलात असाल इकडे, आय थिंक बऱ्यापैकी लोक इकडे राणीच्या बागेत आलेले असणार. इकडे बघू शकता गर्दी तर भरपूर असते इकडे. कधी पण या, म्हणजे भरपूर बाहेरच्या राज्यातले पण लोक इकडे आलेले असतात. वाघ आहे, बिबटे आहे, पानघोडा, सांबर, चितळ, माकड, म्हणजे चितळ म्हणजे हरिण आहे आपला, डिअर. सो जाऊया आपण आता तिकडे पुढे जाऊया. आता ना मित्रांनो समोरच्या दिशेला पेंग्विन दाखवलेलं आहे. सो आपण पेंग्विन बघायला जाऊया. तर इकडे आहे मित्रांनो पेंग्विनचं जे आहे ना, पेंग्विन कक्षा इकडे समोर आहे. टीव्हीतच बघितलेत भाई आजपर्यंत, आज प्रत्यक्षात बघूया पेंग्विनला. तर इकडे बघू शकता मित्रांनो पेंग्विन किती मस्त इकडे बसलेत. बघून आलोय मित्रांनो, पण ते असं वाटत होतं ते पेंग्विनला जबरदस्ती तिथे ठेवलं आहे का काय. म्हणजे ते असं आईसलँडसारखं बनवलं आहे. असं आईसलँडमध्ये म्हणजे बर्फामध्ये असतात ना पेंग्विन्स, तर ते तसं तिथे बनवून ठेवलेलं आहे. आणि ते एकदम म्हणजे असं विचित्र वाटतं. बट ठीक आहे, तरी पण अजून पेंग्विन जगलेत, बाहेरूनच आणलेत ते. इथे ना समोर मित्रांनो तो रेनडिअर बसलेला आहे, जो इथे फोटोमध्ये लावलेला. आता बारीक पिल्लू बसला आहे बघा. हे बघा इथे समोर हे बसलेला आहे इथे, आणि असे लपलेले ते झाडाझुडपांमध्ये. बघा इकडे कावळ्यांच्या मध्ये इकडे फिरतोय. हा बघा इकडे एक बारीक आहे तो बघा, कावळे ना त्याला खाऊन देत नाही भाई, फिरतोय तो मस्त. हा बघा, हा आहे आपला डिअर, रेनडिअर. आणि त्यांना आहे ना असं घर बनवलं तिकडे आतमध्ये. हे बघा ते, हे बघा हे हरिण आहे एकदम, आणि हा डिअर आहे, रेनडिअर. आपला डिअर बोलता ना त्याला, तेच ना, हरिण काय बोलतो भाई, तेच. हे समोरचं त्याचं घर आहे इकडे. वाटत नाही हे सगळं बघून, पण लहान लहान मुलांना आहे ना एकदम भारी वाटतं हे सगळं बघून. आणि जाम खुश होतात ते असे इकडे आल्यावर, उड्या मारायला लागतात, नाचायला लागतात एकदम. इकडे बघा मित्रांनो पूर्ण झुंडच बसलेला आहे. या बाजूने आलो मी आता. इकडे बघा कळपाच्या कळप बसला त्यांचा, एकदम भारी वाटतं. आता हे बघा इकडे चरताय ते. आणि मला गेंडा कुठे ते शोधत होतो. समोर बघा इथे पाण्यात गेंडा बसलाय, समजतं का तरी, समजत पण नाही. त्याचा रंग पण तसाच झाला एकदम. ते बसलेत बघा पाण्यात येते गेंडा. बघू शकता इकडे तुम्ही. हे बघा इकडे गेंड्याचं इथे माहिती दिलेली आहे काय काय. सो अशा पद्धतीचा गेंडा इकडे बसला आहे पाण्यात. पण याला शिंग का नाही आहे भाई, गेंडाच आहे का नक्की काय आहे मित्रांनो, कॉमेंट करून सांगा मला. हे बघा पाण्यात तिथे मस्त हे करतो तो. हा बघा इकडे अजून एक गेंडा आहे मित्रांनो. हा खूप मोठा दिसतोय, त्या दोघांपेक्षा मोठा दिसतोय. याला एकट्याला ठेवलं आहे का पाण्यात, पूर्ण पाण्याच्या बाहेर येत नाही भाई तो. बघा ना त्याला भाई रोजची सवय झाली असेल. बघा एवढी माणसं त्याला बघताय. रोज फेस करणं सोपं नाही मित्रांनो, किती लोक येतात रोज बघतात त्याच्याकडे. होता मित्रांनो तो पानघोडा, गेंडा नव्हता त्याला पानघोडा बोलतात. तिथं मी आता वाचलं भाई, बेकार
पानघोडा बोलेल काय पापं केलेत मागच्या जन्मात, इकडचे सगळे प्राणी तेच बोलत असतात भाई. मित्रांनो तिकडे समोर बघू शकता तुम्ही वाघ बसलेला आहे समोर. बघा इकडे थोडासा हल्ला होता तो, परत स्टॅच्यू सारखा बसला आहे तिथे एकदम. मित्रांनो समोर बघा तिथं वाघ बसलेला आहे. थोडं हालत तुम्हाला हल्ल्याला दाखवतो, तुम्ही बघत राहा. आणि वाघ आहे ना माणसांकडे बघतच नाही तो म्हणजे साधारण मी तुमच्याकडे बघणारच नाही मराठीला बोला. हे बघा हल्ला बघा. इकडे अजून एक वाघीण होती, इकडे वाघामध्ये पाणी आहे ना, त्या पाण्यामध्ये ती बसली ती मागच्या वेळी मेली. हे बघा कसं हलतं बघा, थोडं नॉर्मल हलतं थोडंसं बसलं इकडे. इंस्टावर एक रील बघितली असेल त्या पाण्यामध्ये, इकडे एक वाघीण होती ती पाण्यातून हे करायची फिरायची, ती ना मेलेली आहे. म्हणजे आता मागेच 2-3 आठवड्यात तिचा मृत्यू झाला. एवढे लोक जर त्या वाघाला बघत असतील त्याच्यासमोर फोटो काढायला, तो हल्ला बघा आता हल्ला बघा. इकडे पूर्ण मान फिरवले बघा. मगापासून असं वाटत होतं स्टॅच्यू आहे बघा. एवढे लोक जर वाघाकडे म्हणजे नजर लावून बसले असतील तर भाई काय करणार तो बिचारा. तरी तिकडे मान करून बसला भिंतीकडे. बोलेल भेंडी वैतागाला बोलेल मला यांच्याकडे बघून बघून, यांचे तोंड बघून बघून बोलेल जीव जायची बाळी आली. शेवटी वाघाने तिकडे तोंड करून बसलाय. भाई संपलं आपलं तिकीट, आता बाहेर जाऊ इकडनं. हा बघा कसा खातोय पूर्ण, त्याने तिथे खड्डा पाडलाय. आता बघू शकता तुम्ही त्या बाजूला अजून एक आहे. ह्या लाकडांच्या मागे एक भालू आहे, तो बघा आला पुढे. इकडे बघू शकता कसे खात आहेत भाई. तर हा जो पूर्ण झू आहे ना, म्हणजे प्राणी संग्रहालय 63 एकर्समध्ये बनवलेला आहे भाई, लय मोठा आहे. एंट्रीला हे झाड बघा 2 किती मोठे आहेत. मी स्टार्टिंगला आल्यावर बघितलंच नाही, सॉरी एक्झिटला, एंट्री त्या बाजूने होती. आता इकडून आपण बाहेर जाऊया. हा ब्लॉग असा होता, तुम्हाला कसा वाटला? म्हणजे मी जेवढे प्राणी कव्हर केले इकडचे तेवढे तुम्ही आल्यावर याच्यापेक्षा जास्त बघू शकता. मी जास्त सर्व नाही दाखवले व्हिडिओ मोठी होईल म्हणून. बाकी याचा काही सीन कळलाच नाही भाई. फोटो अलाउड होता, व्हिडिओ अलाउड नाही. ह्याची मी रील इंस्टाग्रामवर टाकेल. बाकी आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, फॉलो, शेअर करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.